नांदेड़ जिले के हदगांव तालुका में 118 ग्राम पंचायतों के लिए वर्ष 2025 से 2030 तक का सरपंच पद का आरक्षण घोषित किया गया। जिलाधिकारी राहुल कार्डिले के आदेश पर नियंत्रण अधिकारी अविनाश कामले और उपविभागीय अधिकारी की उपस्थिति में आरक्षण की घोषणा की गई। तहसील कार्यालय हदगांव में आज ग्राम पंचायत सरपंच पद के आरक्षण की घोषणा की गई। यह आरक्षण वर्ष 2025 से लेकर 2030 की अवधि के लिए तय किया गया। इस आरक्षण ड्रॉ की प्रक्रिया जिलाधिकारी राहुल कार्डिले के आदेश के अनुसार की गई। कार्यक्रम की अध्यक्षता नियंत्रण अधिकारी अविनाश कामले और उपविभागीय अधिकारी हदगांव ने की। इस अवसर पर प्राधिकृत अधिकारी सूर्यकांत नांदे और तहसीलदार भी उपस्थित थे। हदगांव तालुका की कुल 118 ग्राम पंचायतों के सरपंच पदों के लिए आरक्षण तय किया गया। आरक्षण की इस प्रक्रिया में महिलाओं, अनुसूचित जाति, अनुसूचित जनजाति, अन्य पिछड़ा वर्ग तथा अनारक्षित वर्गों के लिए आरक्षण सुनिश्चित किया गया। आज हदगाव तालुक्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले सर यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय उपविभागीय अधिकारी हदगाव यांचे नियंत्रणाखाली आज हदगाव तालुक्यातील एकूण 118 ग्रामपंचायतीचं आरक्षण आज घोषित करण्यात आलेलं आहे। त्याची सोडत काढण्यात आलेली आहे। तर एकूण 118 ग्रामपंचायतींपैकी सर्वप्रथम जे काही आपला आरक्षणाचा तपशील आहे, अनुसूचित जातीसाठी 26 जागा, अनुसूचित जमातीसाठी 15 जागा आणि नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 18 जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या। याचं आरक्षण आपण आज काढण्यात आलेलं आहे। सर्वप्रथम आपण अनुसूचित जातीच्या जागा त्याचं आरक्षण काढण्यात आलं। त्यासाठी आम्ही जी काही आपल्या तालुक्याची अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे ती उतरत्या क्रमाने मांडली आणि ज्या गावाला यापूर्वी आरक्षण देण्यात आलेलं नाही अनुसूचित जातीचं, अशा ग्रामपंचायती आपण निवडण्यात आलेल्या आहेत। आपण अनुसूचित जमातीचं आरक्षण काढलेलं आहे। लोकसंख्येची टक्केवारी आपण उतरत्या क्रमाने लावली अनुसूचित जमातीचे आणि ज्या अनुसूचित जमातीच्या ग्रामपंचायतींना आतापर्यंत आरक्षण मिळालेलं नाही अशा ग्रामपंचायतींना आरक्षण देण्यात आलेलं आहे। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचं जे आरक्षण आहे ते लोकसंख्येवर आधारित असल्यामुळे आणि ते चक्राकार पद्धतीनं द्यायचं असल्यामुळे हे नियम आम्ही या आरक्षण सोडतीमध्ये पाळलेले आहेत। याचप्रमाणे आम्ही अनुसूचित जाती आणि जमातीचं झाल्यानंतर नामाप्र म्हणजे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण काढलेलं आहे। यासाठी एकूण 18 जागा निश्चित करण्यात आल्या होत्या। या 18 जागेवर आम्ही नामाप्रचं आरक्षण काढलेलं आहे आणि यथास्थिती याच्यामधून 50% आरक्षण महिलांसाठी दिलेलं आहे। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग हे सर्व आरक्षण वगळता उर्वरित एकूण 59 ग्रामपंचायत ज्या राहतात त्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आलेल्या आहेत आणि याच्यामधून महिलांसाठी 30 जागा आरक्षित करण्यात आलेल्या आहेत। याचं वेगवेगळ्या याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत आणि याचं प्रोसिडिंग आजच। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचं जे आरक्षण आहे ते लोकसंख्येच्या प्रमाणावर आहे। 2011 ची जनगणना यासाठी आपण बेस धरलेला आहे। 2011च्या जनगणनेनुसार जर त्या गावामध्ये लोकसंख्या असेल अनुसूचित जाती जमातीची तर आपण त्या ठिकाणी चक्राकार पद्धतीनं आरक्षण दिलेलं आहे। आता प्रॅक्टिकली काही गावांमध्ये लोकसंख्या नसेल किंवा त्या ठिकाणची घरं शिफ्ट झालेली असतील तर त्याला आपण आज रोजी आरक्षण बदलू शकत नाही, कारण 2011च्या लोकसंख्येनुसार आपल्या पुढे जे लोकसंख्येचा चार्ट आहे त्याच्यामध्ये ती लोकसंख्या दिसत असल्यामुळे आता ज्या काही आलेल्या आहेत त्या आता विचारात घेता येणार नाहीत।